लालबाग परळमधील सर्व मान्यवर गणेशोत्सव मंडळ आणि टाळ कमिट्या जवळजवळ 144 मंडळांचा सहभाग असणारी शोभायात्रा आज लालबाग परळ मधली गिरण गावातली मुंबईतली गिरगाव नंतरची दुसरी भव्य शोभायात्रा या ठिकाणी घातली जाते। आपण लालबाग परळ येथील शोभायात्रेस आल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि अभिमान आहे की मी लालबाग परळ मध्ये आहे राहायला। नमस्कार मित्रांनो, मी सुशांत जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या YouTube चॅनलवरती। मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या व हिंदू नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत ते म्हणजे शोभायात्रेमध्ये। अर्थातच आपल्या गिरण गावातली शोभायात्रा म्हणजेच लालबाग मधल्या शोभायात्रेमध्ये हिंदू नवीन वर्षाची सुरुवात उत्साहाने व जल्लोषामध्ये शोभायात्रा काढून करण्यात येते। तर आता माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा या शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहात व्हिडिओच्या माध्यमातून। त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर त्याला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि नोटिफिकेशन ऑल वरती क्लिक करा जेणेकरून आपला व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघता येईल। चला तर मग आता जास्त वेळ बोलूया नको, चला तर मग जाऊया शोभायात्रेमध्ये। मित्रांनो, मी आता आलोय ते म्हणजे लालबाग मध्ये आणि ह्या गिरण गावातल्या शोभायात्रेला आता सुरुवात झालेली संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती या पालखीत ठेवून ही शोभायात्रा चालू होते। या वर्षी ज्यांच्या विचारांचा व लेखणीचा प्रभाव संपूर्ण देशावरती पडला असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशवराव हेगडेवार, माधवराव गोवळकर गुरुजी व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हे सर्व कीर्तिवंत आपल्याला एकत्र दिसत आहेत। त्याचबरोबर ह्या शोभायात्रेमध्ये आपल्या विभागातल्या महिला वर्ग हा मराठमोळा लिवाज परिधान करून या शोभायात्रेमध्ये सहभागी सुद्धा झाला। या शोभायात्रेमध्ये आपले महाराष्ट्रातले कीर्तिवंत यांचा एक चित्ररथ सुद्धा होता। त्या हा चित्ररथ मला एकदम आकर्षक वाटला। चला उभारू गुढी उद्योजकतेची। तर ह्याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊया यांच्या अध्यक्षांकडून। नमस्कार, निलेश कानेकर, अध्यक्ष आहे रामनाथ छापरकर। आज या चित्ररथ बघता आहे ही 9 वर्ष शोभायात्रा आहे, त्याच्यामध्ये आम्ही प्रथमच त्याच्याकडे प्रोग्रेस ही एक संस्था जी मराठी उद्योजकांसाठी काम करते आणि त्या प्रथमच या शोभायात्रेमध्ये उतरली आहे। आपला लालबाग आणि परळ हा गिरणगाव म्हणून ओळखला जातो, पण तो तसा नसताना हा आपला एक उद्योजकांचा निर्माण करायची। म्हणून आम्ही आज पारंपरिक वेश न घालता हा ब्लेझर घालून या शोभायात्रेमध्ये ढोल ताशा पथकांचा सुद्धा सहभाग होता व आपल्या लालबाग मधील महिलांनी ह्या ढोल ताशाच्या तालावरती उत्स्फूर्तपणे नृत्य सुद्धा सादर केलं। आशिष आटेकडून आणि रोहन ताडेकरकडून सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांनी लालबाग परळच्या शोभायात्रेमध्ये यावे आणि दरवर्षी अशीच साथ द्यावी। धन्यवाद। मित्रांनो, आता आपण अधिक माहिती जाणून घेऊया ह्या शोभायात्रेविषयी गिरणगाव प्रतिष्ठानचे उपसचिव यांच्याकडून। नमस्कार, मी रुपेश तुकाराम पवार, गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान हिंदू नववर्ष शोभायात्रा लालबाग परळ
यांचा उपसचिव या नात्याने मी आपल्या सर्वांसमोर आलेलो आहोत. चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नववर्षाच्या आपल्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा. मुंबईतली गिरण गावातील 2 विभागांची मिळून मुंबईतली पहिली शोभायात्रा या लालबाग परळमध्ये आयोजित होते. गेली 10 वर्ष ही शोभायात्रा या ठिकाणी आयोजित होत्या. मुळात लालबाग मधून निघणारी ही शोभायात्रा 2 विभागांची मिळून पुन्हा एकदा नव्याने चालू झाली. या शोभायात्रेमध्ये मुंबईतील गिरगावच्या नंतर मुंबईतली सर्वात मोठी शोभायात्रा म्हणजे लालबाग परळची या गिरण गावाची शोभायात्रा मान्यता आहे. यंदा मायबोली मराठी अभिजात मराठी या विषयावर या शोभायात्रेची संकल्पना आहे. एकंदर 7 संकल्प चित्ररथ या शोभायात्रेमध्ये सहभागी आहेत आणि संपूर्ण गिरण गावकर या शोभायात्रेमध्ये सहभागी होतो. ही शोभायात्रा खऱ्या अर्थाने संपूर्णतः होते ती फक्त आणि फक्त गिरणगाव मधल्या लोकांमुळे. या लालबाग परळ मधील सर्व मान्यवर गणेशोत्सव मंडळ आणि टाळ कमिट्या जवळजवळ 144 मंडळांचा सहभाग असणारी शोभायात्रा. खूप सुंदर माहिती दिली आम्हाला. याबद्दल रुपेशजी पवार आपले आभार आणि शुभेच्छा आपल्याला. नमस्कार. गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आज आपण लालबाग परळ येथील शोभायात्रेस आल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि अभिमान आहे की मी लालबाग परळ मध्ये आहे राहायला. त्यामुळे आज हा छानसा सुखद असा शोभायात्रेचा अनुभव घेता आला आहे. तर संपूर्ण मराठी जनतेचा हा सण असून सगळ्यांना या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. माझं नाव ऋतुजा श्रीकांत नाईक. मी हिंदूंचा सण हा गुढीपाडवा आहे आणि आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं हिंदू नववर्षाची सुरुवात होते. तर हा आपण जल्लोषात साजरा करूया. मी स्नेहल श्रीकांत मसूरकर. आज गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाच्या शुभेच्छा सर्वांना देते आणि या शोभायात्रेमध्ये सर्वजण सामील झाल्याबद्दल त्यांचे स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलो ते म्हणजे आपल्या चिंचपोकीच्या नाक्यावरती, जिथे आपल्या चिंचपोकी सार्वजनिक उत्सव मंडळाचा स्वागत कक्ष असतो. मित्रांनो, थोड्याच वेळात शोभायात्रेनिमित्त निघालेली पालखी ही आपल्या स्वागत कक्षाजवळ आली व रिवाजाप्रमाणे आमच्या चिंचपोकी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या अध्यक्षांच्या हातची या पालखीची पूजा झाली. त्याचबरोबर आम्ही इतर सगळे कार्यकर्ते व आमचे पदाधिकारी सुद्धा ह्या वेळेला उपस्थित होते. तर मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलो होतो म्हणजे जय हिंद टॉकीज इथे. कारण जय हिंद टॉकीज इथे
ह्या शोभायात्रेचा समारोप होणार आहे आणि आता आपण बघू शकतो की ह्यांचा उत्साह आता अजूनच शिगेला पोचलाय. मित्रांनो, अशा रीतीनं आपली ही गिरण गावातली शोभायात्रा मोठ्या उत्साहात आणि मोठ्या जल्लोषात पार पडली. इथपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये.